समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वाकेश्वर येथे एरळा परिवाराच्या वतीने आयोजित कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या निमित्ताने एरळा परिवाराचे प्रेरणास्थान विकास सेवा सोसायटीचे दिवंगत माजी चेअरमन स्वर्गीय बापूराव क्षीरसागर यांच्या स्मरणार्थ जिल्ह्यातील ज्येष्ठ कीर्तनकार आनंदराव मिस्त्री कुसुंबीकर यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला। तर खटाव मान तालुक्यातील ज्येष्ठ ग्रामीण कारागीर जालिंदर सुतार पाचवड, प्रकाश पुजारी जायगाव तसेच समकालीन शेतकरी साहेबराव जगन्नाथ जाधव नायकाची वाडी, गुलाबराव रामा फडतरे वाकेश्वर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सौ प्रियाताई महेशराव शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अभयदादा जगताप, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते, वर्धन साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमसिंग कदम, मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज, माजी पंचायत समिती सदस्य नंदुभैया गोडसे, भाजपचे तालुका अध्यक्ष अनिल माळी, बाजार समितीचे सभापती दत्ता पवार, उपसभापती विजयराव शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, रामभाऊ देवकर पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब इंगळे, जिल्हा परिषद सदस्य शशिकांत रोमन, प्रकाश बाबू माळी, प्रदीप शेट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना कीर्तनकार आनंदराव मिस्त्री यांनी पुण्यस्मरण दिनाचे पारमार्थिक महत्त्व सांगितले। त्याचबरोबर बापूराव क्षीरसागर यांच्या कार्याची महती सांगण्याबरोबरच त्यांच्या स्मरणार्थ एरळा परिवाराच्या माध्यमातून राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले। संस्थापक धनंजय क्षीरसागर यांनी स्वागत केले। हरिभक्त पारायण विजय शिंदे लोणीकर, निलेश सुतार महाराज यांनी सूत्रसंचालन केले। शरद कदम यांनी आभार मानले। कार्यक्रमास निवृत्त जिल्हा न्यायाधीश बाळासाहेब काळे, अर्जुन मांडवे, जयकुमार बागल, संभाजी इंगळे, प्राध्यापक दिलीप भुजबळ, गोपीनाथ खाडे, गणपत खाडे, अंकुश राऊत, संतोष पाटोळे, दिलीप बनसोडे, रायबा सरकार, किरण गाढवे आदीसह खटाव मान कोरेगाव तालुक्यातील मान्यवर तसेच वाकेश्वर ग्रामस्थ महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यांच्या पुण्यतिथी निमित्त म्हणजे श्राद्धानिमित्त म्हणूया, कारण संतांची पुण्यतिथी होते, साधूंचा समाधी सोहळा होतो। तुमचं आमचं केलं तर उत्तर कार्य म्हणजे कोणीतरी श्राद्ध करतं, श्रद्धेने केलं जातं त्याला श्राद्ध म्हणायचं। म्हणजे गेली 30 वर्ष हे कुटुंबीय मंडळी, ही क्षीरसागर मंडळी श्रद्धेने आणि वर्षश्राद्ध करत असतात। त्या निमित्ताने हे कीर्तन आहे, त्याला नैमित्तिक कीर्तन म्हणायचं। जयंतीचे कीर्तन, राम जन्म नैमित्तिक कीर्तन, कृष्ण जन्म नैमित्तिक कीर्तन, तुकाराम महाराज बीज नैमित्तिक कीर्तन, जे निमित्ताने केली जातात त्याला नैमित्तिक कीर्तन। आजचं निमित्त आहे श्राद्धाचं निमित्त आहे, पुण्यतिथीचं निमित्त असं करूया। आणि कसं आहे, जसं प्रसंग असतं तसं कीर्तन। या साप्ताहिक आणि अल्पावधी कामामध्ये लोकप्रिय ठरलेल्या एरळा दिवसाचा संयुक्त वर्धापन दिन साजरा होत आहे। त्याचबरोबर आमच्या पाटलांना जवळ 30 वर्षाचा कालावधी उलटला। या दोन्हीचा सुवर्ण मध्य साधून महाराज या ठिकाणी आपण आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं। सकाळच्या सत्रात हरिभक्त पारायण आनंदराव मिस्त्री कुसुंबीकर यांचं कीर्तन आणि या कीर्तनानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे
जवळजवळ 50 वर्ष ते ज्ञानदानाचं काम करत आहेत आणि हजारो कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सातारा जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र किंवा चेन्नई वगैरे देशाच्या इतर कानाकोपऱ्यातील लोकांना कीर्तनाच्या माध्यमातून मंत्रमुग्ध केलं. त्याबद्दल आपण एरळा न्यूज साठी अमर फडतरे, रविराज महामोणी. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.